नगर जिल्ह्याच्या वतीने ज्येष्ठ आमदार संग्राम भैया जगताप यांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी महेश जंजिरे, माझी नुकतीच असिस्टंट कमांडंट म्हणून CRPF मध्ये निवड झालेली आणि मी माझं ट्रेनिंग कंप्लीट करून आज जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे पोस्टिंगला आहे. CRPF बद्दल सांगायचं झालं तर ही जगातली सर्वात मोठी फोर्स आहे आणि बिकट परिस्थितीत काम करण्यासाठी ती ओळखली जाते. मग नक्षलवादाचं निर्मूलन असेल, नॉर्थ ईस्ट मधली इन्सर्जन्सी असेल, जम्मू काश्मीर मधली शांतता असेल, दंगे असतील किंवा कोणतेही लॉ अँड ऑर्डरचे सिच्युएशन असेल, त्यामध्ये ह्या फोर्सने काम करून दाखवलंय आणि त्याचाच रिझल्ट आहे की आज नक्षलवादाचा खात्मा झालाय, जम्मू काश्मीरमध्येही शांतता आहे आणि पूर्ण डेडिकेशन आणि पॅशनने जी ही फोर्स काम करते त्यामुळे आज सर्व नागरिक सुरक्षित आहेत. मीही UPSC मधून माझं सिलेक्शन झालं आणि मी CRPF मध्ये पोस्टिंग घेतली आणि मला फक्त हे सांगायचं आहे की ग्रामीण भागातून येऊन सुद्धा जर मी इथपर्यंत ही मजल मारू शकलो तर त्यामध्येच होतं की एक माझं डेडिकेशन होतं आणि जे परसिव्हरन्स होतं त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. आणि मला माझ्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनाही सांगायला आवडेल की त्यांनीही आपले प्रयत्न असे चालू ठेवावेत आणि ह्या फोर्समध्ये किंवा ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये यावं, जेणेकरून आपल्या एरियाचं, आपल्या रिजनचं, तालुक्याचं, गावाचं नाव अजून जास्त उज्ज्वल करता येईल. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना जर काही मार्गदर्शन हवं असेल तर ते मला निश्चित संपर्क करू इच्छिता. मी कायम त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे सुपुत्र महेशजी जंजिरे यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की ते UPSCतनं डायरेक्ट CRPF मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याकरता फार आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की इतर युवकांना देखील ही बाब खरं तर प्रेरणादायी असणार आहे की याच्यातनं एक एवढी मोठी मजल या एक महेशजी जंजिरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ही फक्त त्यांच्या कुटुंबाचा एक वेगळं पाठबळ, आईवडिलांचं मार्गदर्शन आणि एक जिद्द आणि चिकाटी ह्या माध्यमातून महेशजी जंजिरे यांनी एवढं मोठी एक झडप आज झेप आपल्याला घेतलेली पाहायला मिळते. ही भारतातलं एक वेगळं सैन्य आहे. CRPF म्हणजे सर्वात मोठं पोलीस दल असणारी देशातली एक फार मोठी ही एक वेगळी संस्था आहे की ज्याच्यातनं जिथं जिथं कुठं काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल त्या त्या राज्यामध्ये सगळं पोलीस दल हे पोहोचवलं जातं. मग अगदी नुकत्याच झालेला आपला म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुका असतील किंवा जिथं जिथं काही आपत्कालीन परिस्थिती येईल त्या ठिकाणी ते जातात आणि तिथं आपल्या प्राणाची म्हणजे कुठेही काळजी न करता आपल्याला फक्त इथं सुरक्षा पाहिजे अशा भावनेत ते काम करणारी मोठी एक वेगळी संस्था ही भारत देशामध्ये पोलीस खात्यामध्ये CRPF म्हणून ओळखली जाते. आणि त्याच्यामध्ये महेशजी जंजिरे यांना एवढी मोठी एक पदवी आज कुठे त्यांच्या स्वतःच्या कष्टाने जिद्दाने मिळाली आहे. त्यांचं मनापासून मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वासियांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. काजल महेशजी जंजिरे या आर्किटेक्ट आहेत, त्यांचं देखील आज सत्कार आणि सन्मान करण्यात आलेला आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेडगाव आहे जिथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब आणि त्याच्या सैन्याने कैद केलं गेलं होतं आणि त्या गडाचं वेगळं संशोधन करून माहिती घेऊन त्याचा भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची माहिती देणं, त्याचा प्रसार करणं आणि एक संभाजी महाराजांबद्दल देखील त्या बाबतीमधला एक वेगळा अभ्यास करून ही शेवटच्या माणसापर्यंत माहिती गेली पाहिजे, वेगवेगळ्या राज्यामध्ये गेले पाहिजे, देशामध्ये गेले पाहिजे. याच्यातनं कुठली एक वेगळी प्रेरणा ही प्रत्येक येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. याच्याकरता काजल महेशजी जंजिरे यांनी पुढाकार घेतला. त्याच्या माध्यमातून त्यांचं कार्य सुरू आहे. त्यांचा देखील आज सन्मान करण्यात आलेला आहे आणि अशाच रीतीनं कुठेतरी शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या पिढीने अशा रीतीने पुढे जात राहावं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. काजल जंजिरे यांना देखील मनापासून त्यांचं जे कार्य त्यांचं आज सुरू आहे तर त्या बाबतीत त्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो. जंजिरे मी वास्तू विशारद असून सध्या मी लँडस्केप या विषयात पदवी ग्रहण करत आहे अंतिम टप्प्यामध्ये. तर मी पेडगाव गावाची सुनबाई असून मी आता सध्या पेडगावमध्ये जो धर्मवीर गड आहे जो की आपल्या छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या स्मृतीमध्ये आपण लक्षात ठेवतो. तर त्यांचा जे अंतिम प्रवास आहे जीवनाचा तो त्या किल्ल्याशी जोडलेला आहे. तर वास्तुविशारद या दृष्टिकोनातून मी त्या किल्ल्याचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर एक शोधनिबंध सादर केला, जे की दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद झाली, ज्याच्यामध्ये कल्चरल
लँडस्केप या विषयासंदर्भात मी त्या किल्ल्याची माहिती सगळ्यांसमोर सादर केली. आपला जो महाराष्ट्राचा अभिमान आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आणि त्याचे विशेष कौतुकही झाले. तर मी अशी विनंती करते आपल्या सर्व नगर जिल्ह्यातील जे राजकीय नेते आहेत त्यांना की त्या किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना आपला इतिहास कायम लक्षात राहील आणि त्याचं संवर्धन करण्याची मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.